दिपावळीच्या पदार्थामध्ये करायला साधा सोपा पदार्थ कोणता असेल तर ती आहे शेव. तर आज मी तुमच्याशी जी रेसिपी शेअर केलेली आहे ती माझ्या दृष्टीनं तर अतिशय साधी सोपी अशी आहेच. पण तुम्ही ज्यावेळी ही रेसिपी बघाल तर तुमच्यासाठी सुद्धा तितकीच ती करायला साधी सोपी अशीही असणार आहे. तर अशी ही लसूण मसाला शेव कशी बनवायची आणि तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ते आज आपण माझ्या चॅनलवरती पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईल. तर स्वागत आहे तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चला तर मग ही लसूण मसाला शेवची रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. आता सुरुवातीला आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसणाच्या 25 ते 30 पाकळ्या इथं मी घातलेल्या आहेत. आता लसूण मसाला शेव म्हटल्यानंतर याच्यामध्ये लसूण हा भरपूर प्रमाणात गेलाच पाहिजे. आणि एक मोठा चमचा इथं मी जिरं घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याने एक सपाट चमचा आपल्याला इथं घ्यायचा आहे ओवा आणि याची छान अशी पावडर आपल्याला इथं करायची आहे. सुरुवातीला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, अगदी कोरडं असं वाटण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं. कोरडं वाटल्यामुळं काय होतं की हे जे मसाले आहेत ते अगदी बारीक याची पावडर अशी होते, कारण आपल्याला अगदी फाईन अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे. आता इथं बघा आणखीन 2 ते 3 वेळेला असंच हे मी वाटण कोरडं असं फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून हे वाटण पुन्हा एकदा मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता इथं तुम्ही पाहत असाल की किती छान याची पेस्ट अशी तयार झालेली आहे. तर अशी पेस्ट आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे. आता इथं मी तुम्हाला दाखवते की अशी एकदम बारीक अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. आता इथं मी 1 वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हे जी पेस्ट आहे ती आपल्याला एखाद्या गाळणीने अशी गाळून घ्यायची आहे. आता इथं मी चहाचीच गाळणी घेतलेली आहे आणि त्या गाळणीने ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित अशी गाळून घेतलेली आहे. आता हा वर जो चोथा राहतो तो फेकून द्यायचा का? तर बिलकुल नाही. एखाद्या भाजीच्या वाटणामध्ये तुम्ही हा चोथा खोबऱ्याचं सहित असा वाटून घातला की खूप छान असा लागतो. तर भाजीच्या वाटणामध्ये हे तुम्ही वापरू शकता. तर अशी ही पेस्ट आता गाळून झालेली आहे आणि तुम्ही इथं पाहत असाल की एक छोटी वाटी इथं मी पाणी घालून ही पेस्ट गाळून घेतलेली आहे. आता इथं मी एक परात घेतलेली आहे आणि या परातीमध्ये बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ कोणतं घ्यावं? आता घरगुती तुम्ही हरभऱ्याची डाळ दळून आणली तर ती अगदी गिरणीवरून दळून आणताना बारीक अशी दळून आणायची आहे किंवा बाजारात जे पीठ भेटतं ते सुद्धा अगदी बारीक असं दळलेलं असतं, ते सुद्धा इथं वापरू शकता तुम्ही. तर असं हे 450 ग्रॅम मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. चाळल्यामुळे हे पीठ हलकंही होतं आणि याच्यामध्ये जी काही मोठी कणी वगैरे असते तीसुद्धा याच्यातनं निघून जाते, त्यामुळे हे पीठ चाळून घ्यायचं आहे. तर असं हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1.5 मोठा चमचा धन्याची पावडर घातलेली आहे आणि त्याच चमच्याने आता इथं घातलेलं आहे मी लाल तिखट. आता लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये घातलं तरी चालू शकतं, कारण हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे त्यामुळे हा थोडा जास्त तिखट येतो. तर मला ही शेव जी पाहिजे होती थोडीशी जास्त तिखट हवी होती, त्यामुळे इथे 2 मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला हवं तसं त्या प्रमाणात तुम्ही तिखट वापरू शकता. हळद घातलेली आहे पाव चमचा आणि 1.25 चमचा इथं घातलेला आहे मी मीठ. आता हळद इथं ऑप्शनल आहे, नाही घातली तरीसुद्धा तुम्ही चालू शकते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर लाल तिखट वापरलं नाही तर आपली साधी शेव ही तयार होते. तर असं हे साहित्य घातल्यानंतर हे पूर्ण साहित्य चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं तेलाचं मोहन करून घ्यायचं आहे. तर 2 मोठे चमचे इथं मी तेल आता हे गरम करून घेणार आहे. अगदी कडकडीत धूर येईपर्यंत हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या पिठावरती ओतून घ्यायचं आहे आणि ओतल्या ओतल्या पटकन चमच्याने हे पीठ हलवायचं आहे, नाहीतर ह्याच्यात जे काही आपण मसाले घातलेले आहेत ते जळण्याची शक्यता असते. त्यामुळं मोहन घातल्याबरोबर हे चमच्याने पीठ आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की हातावरती हे पीठ घेऊन याच्यातल्या ज्या काही गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. या पिठातल्या गुठळ्या जर व्यवस्थित मोडल्या गेल्या तर शेव जो आहे तो गाळताना मस्त असा गाळला जातो. आता हे जे मसाल्याचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे ते पाणी या पिठामध्ये घातलेलं आहे. हे सगळं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. या मसाल्याच्या पाण्याचा मस्त असा वास या पिठाला सुटलेला आहे. आता हे मसाल्याचं पाणी जे होतं ते संपूर्ण मी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता इथून पुढं साधं पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आणि भज्याचं पीठ जसं आपण भिजवतो तर तितपत पातळ आपल्याला हे पीठ
बनवून घ्यायचं आहे. अगदी घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता तुम्हाला मी म्हटलं की भज्याच्या पिठा इतपत म्हणजे तुम्हाला कळालं असेल की साधारणतः हे पीठ आपल्याला कसं भिजवायला पाहिजे. तर असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ खूप असं चिकट येतं आणि हात आपले ह्या पिठाने खूप असे भरले जातात. तर इथं पाहत असाल की साधारणतः अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, सहज असं ते हातातून आपल्या पडलं पाहिजे इतपत मी ते भिजवून घेतलेलं आहे. तर आता हे शेव आपल्याला गाळून घ्यायचे आहे. तर चकलीच्या साच्यामध्ये ज्या अशा प्लेट येतात शेव गाळण्याच्या, त्यामधली ही 2 नंबरची प्लेट मी घेतलेली आहे आणि तेलाने पूर्ण साच्याला आणि ह्या प्लेटलासुद्धा आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यामुळं पीठ जे आहे ते साच्याला चिटकत नाही. आणि चमच्याना भरताना या साच्यामध्ये ज्यावेळी आपण पीठ भरतो तर त्यावेळेला ते दाबून असं भरायचं आहे. तुम्ही नुसतं असं अलगद भरत गेलात तर शेव आपली एकसारखी पडत नाही किंवा एकसारखी अशी गाळली जात नाही. तुटक तुटक अशी शेव गाळली जाते. त्यामुळे चमच्यानं भरताना ते खालचं पीठ जे आहे ते अगदी असं दाबून भरायचं आहे त्याच्यामध्ये. तर असं दाबून या साच्यामध्ये हे पीठ मी भरून घेतलेलं आहे. हे पीठ ज्यावेळी मी साच्यामध्ये भरत होते तर एकीकडं मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकाल की साधारणतः ह्या जाडीचा शेव आपला तयार होणार आहे. तुम्ही इथं पाहत असाल की मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पण अगदी कढई भरून असं तेल इथं ठेवलेलं नाही. तर थोडंसं कमी तेल आपल्याला इथं वापरायचं आहे. आणि हा शेवेचा घाणा घालताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियम अशी ठेवायची आहे. आणि तेल ज्यावेळी आपण तापवतो तर त्यावेळेला ते मिडियम असं गरम असलं पाहिजे. अगदी जास्त तुम्ही कडकडीत गरम केलं तर शेव घातल्या घातल्या जळण्याची शक्यता असते. तर आणि हा साचा ज्यावेळी आपण तेलामध्ये शेव गाळताना फिरवतो तर या तेलाची वाफ जी आहे ती हाताला बडवण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडंसं सावधानतेनं हा शेव गाळायचा आहे. आणि शेव गाळल्यानंतर त्याला असे बुडबुड यायला चालू होतात आणि ते बुडबुडे शांत झाले की त्याच्यानंतर शेव आकार धरते आणि मग ती शेव पलटवून घ्यायची आहे. म्हणजे गाळल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट ती शेव आहे ती तेलामध्ये ठेवून द्यायची तशीच आणि 1.5 मिनिट झालं की शेव पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनी पुन्हा 1.5 मिनिटं ही शेव तळून घ्यायची. पण गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियम अशीच आपल्याला ठेवायची आहे. आता ही शेव जी आहे ती व्यवस्थित आपली तळून तयार झालेली आहे. तुम्ही इथं पाहत असाल आणि कलरसुद्धा शेवेचा मस्त असा आलेला आहे. तर अशी कुरकुरीत शेव आपली ही बनवून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीनं पुढची शेव मी गाळून घेतलेली आहे. आता तुम्हाला लसूण मसाला शेवऐवजी फक्त साधी शेव जर बनवायची असेल तर याच्यामध्ये लाल तिखट फक्त घालायचं नाही आणि मीठ घालून ही शेव तुम्ही बनवू शकता. ही शेव गाळताना व्यवस्थित अशी तुम्ही आता पाहिली असेल की मी कशा पद्धतीनं हा साचा फिरवलेला आहे तेलामध्ये. तर अशाच पद्धतीनं जे काही बाकीचं पीठ उरलेलं होतं त्या सगळ्या पिठाची शेव मी तयार करून घेतलेली आहे आणि मस्त अशी कुरकुरीत शेव बनून तयार झालेली आहे. तर इथं तुम्ही पाहत असाल की 2 प्रकारच्या प्लेट्स वापरून मी इथं हे शेव तयार करून घेतलेली आहे. एक मीडियम आकाराची प्लेट वापरलेली आहे आणि त्याच्यापेक्षा एक छोटी जी शेवची प्लेट येते ती वापरून मी अशा 2 पद्धतीची शेव इथं तयार करून घेतलेली आहेत. ही रेसिपी जर तुम्हाला अगदी मनापासून आवडली तर माझ्या चॅनलला म्हणजेच कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच चविष्ट आणि नवनवीन रेसिपीज खास तुमच्यासाठी. धन्यवाद.